छत्रपती शिवाजी महाराज की जय जय। दिलीप काका इले आहेत आणि सगळ्यांका बंगाली खाजी वाट मस्त डेकोरेट केलेला आणि इकडे गणपतीचा चित्र असा बंटी आता काय बोल भोगट्या काय घेऊन इलेत बिचारे माझ्यासाठी पाणी। मित्रांनो हे दिंडी असा। मित्रांनो आता 11 वाजल्यात आणि आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात इकडनं करताय। अखंड हरिनाम सप्ताहाचा जल्लोष जयघोष चालू असा आणि आपण आता जातो। काळोखात माझा तोंड तुमका दिसायचा नाही आणि मी जास्त मोठ्यानं बोलतोय कारण भजनांचं वगैरे बरोच आवाज चालू आहे त्याच्यामुळे मग मी हळू आवाजात बोललोय तर मग माझा आवाज येतो नाही लाऊडस्पीकरचा आवाज येतो। सुंदर असं डेकोरेशन केलेलं तिथे मंदिर आहे इथे इथे आणि इथे इथपर्यंत रस्त्यावरती डेकोरेशन केलेला। काय म्हणतास माऊली? तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा आणि मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन एजे आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तर ह्यो व्हिडिओ हरिनाम सप्ताहाबद्दल असा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा। तर मित्रांनो हे बुवा जे गायन करतात ना त्यांचं नाव सुजित परब आणि सुंदर आवाज आणि जबरदस्त भजन आणि त्याच्यानंतर दिंडी भजन तिकडे ना देवगडवाला दिंडी भजन कपडे वगैरे घातलेले झेंडे वगैरे घेतलेले आहेत। आता हे झाल्याच्या नंतर त्यांचं भजन चालू होतं इकडे थांबलेत। ही आमची मराठी शाळा 1ली ते 4थी पर्यंत आणि इकडे मी शिकलोय। प्रत्येकी 5 गाव दे पण तो अहंकारी दुर्योधनाने काय सांगितलं 5 गाव तो म्हणालो सोडा 5 गाव तो म्हणालो सोडा सुईच्या डोक्यावर जमीन एवढी सुद्धा धरती त्यांनी पांडवांना देणार नाही। म्हणजे एवढा अहंकारी तो दुर्योधन शेवटी त्या भूमीवर त्याला पडावं लागलं। म्हणजे जेव्हा भीमाने गदेने मांडी फोडली तेव्हा त्याला त्या धरतीवरच पडून राहायचा लागला। त्यामुळे मनुष्य आपण आज किती पैसा कमवला। दिलीप काका इले आहेत आणि सगळ्यांका बंगाली खाजी वाटतात। वा मस्तपैकी थंडीमध्ये बंगाली खाजा पडला हो या असा नाही आणि चाय काही चाय भेटत केव्हा बंगाली खाजा खाऊ। राजू काका इले आहेत आपले भजन ऐका दोन ऐकलास का 2-3 ऐकली। आता ह्या दिंडी भजन बघूया देवगडवर नाहीला येताला मिळताला तुमका 2 गावतली नाही गावला तर माझा देतोय मी सदा का आणि मोठो सगळे संजू का आणि पप्पू आता काय गळवड किलो। मित्रांनो या बंगाली खाजा जिकडून आणलेला असा ना आणि जिकडून भेटता त्या दुकानाक सलाम असा। मी आतापर्यंत बंगाली खाजी खाल्ले पण एवढा मऊ मऊ मस्तपैकी ना त्या तोंडात टाकल्यावर विरघळत असं कधी खाऊक नव्हते। खूप छान ज्यांच्याकडे मिळता त्यांच्याकडे एकदम भारी माणूस लागत। आपले सबस्क्रायबर घनश्याम माळके आणि याने आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे हरिनाम सप्ताहाचा आणि आपले सगळे व्हिडिओ बघता। बंगाली खाजी कैसून आणला एकदम जबरदस्त होता भारी आहेत। चल शंकर व्हिडिओ खूप भारी असतात आणि आवाज खूप छान भारी असतो। भावाचा फ्लॉक शंकर नावाचा पेज असा आणि आपल्या हरकुळातला आवाज खूप पहाडी आवाज होतो। व्हिडिओ खूप जबरदस्त असतात बघताय मी टिपिकल मालवणी आणि कणकवली गाजवला असतो मी सगळ्यांनी। सांग सगळ्या तुमच्या टीम मेंबरला होय टिपिकल मालवणी जिंदाबाद होय। चल शंकर इकडे सेल्फी पॉइंट असा आणि मस्त डेकोरेट केलेला आणि इकडे गणपतीचा चित्र असा। फोटो बिटो काढलास रे? तू फोटो काढला म्हणजे भारीच। हो सिद्ध्या चा 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 माणूस की रवली नाही रे। ए सिद्ध्या तू काही यावचा की ना? होय 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 झाला झाला झाला। पळाक लागलो। आपल्या एक बरीच एडिटिंगची मदत करणारे आपले मित्र दिवेश वाळके खूप मदत केलं ना माका। चाय त्यांना भेटेन येते बंटी आता
काय बोल इले जाऊन येते वासुदेव आणि इकडे कुंभार देवगडचे ना तू? हा देवगड परुळे मोरवे गाव अरे नमस्कार हे आपले दोन्ही सबस्क्रायबर असत श्रावणी म्हणजे ओंकारची बहीण आणि ही त्याची मैत्रीण हे सगळे दिंडी भजनावाले असत एकदम वेगळा तुमचा सगळा आणि भारी आज काहीतरी आम्ही वेगळा बघतलो आणि भारी मित्रांनो इकडे दिंडी भजन चालू होणार असं आता लगेचच झालाचा आणि मस्तपैकी मी चाय घेतलाय गरम गरम चाय पितोय थंडीमध्ये आणि इकडे वेगळा युनिक असा काहीतरी आपल्याला बघू भेटणार असा दिंडी भजन देवगड मित्रांनो दिंडी भजन एवढा भारी असा ना की किती जण व्हिडिओ करतात बघा आणि युनिक आपण पण बघूया केशभूषणी वेशभूषा गोसावी टाईप हे बघा आणि तिकडे पण रंगून उभे रावले आहेत बरेच जण त्या साईडला आणि इकडे चालू दिंडी भजन इकडे रंगकाम चाललेलं असं इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी इकडे सगळे फोटो काढतात नाक्षान माझा फोटो काढला नाक्षा थँक्यू फोटो काढला एकदम भारी काढलं पाठव फक्त धन्यवाद एकदम जबरदस्त फोटो काढतो तू तुझ्यासारखं तूच फोटो एकदम भारी काढ दाखव फोटो माझा बघ जबरदस्त फोटो काढलेलो चल लक्षा उद्या भेटाय मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ झाली आहे मस्तपैकी आणि 1:30 वाजता मी घरी येईल आणि आता 6:30 पर्यंत तरी भजन चालू होतं शेवटचं भजन झालं दीपक नांदगावकर बुवा अजून कोण सकाळी सिले नाही मात्र ते वाजपी असत जे ढोल वगैरे वाजवतात ते तर मित्रांनो आता आपण घरी जाऊया देव वगैरे पूजूया आणि त्याच्यानंतर मग मंदिरात येऊया 11 वाजता वगैरे किंवा 10 वाजता आणि नंतर मग जेऊया आणि हे व्लॉग इथे संपतलो मग ओके चला अरे एसटी इली गेली ते ड्रायव्हर आहेत ना ते नाटोड्यामधले आहेत गावकर काका आपल्या ओळखतात आणि काल पण तेच होते मित्रांनो जुन्या घराकडे येईल इकडे आणि नवीन घराकडनं जुन्या घराकडे येत असताना वाटे ती फुलं काढलंय फुलं नव्हती देव वगैरे पुजतंय मस्तपैकी आणि नंतर मग मंदिरात जाऊया चला मित्रांनो छानपैकी देव पूजून घेतलंय आणि एकदम प्रसन्न वाटतं आणि तुळस दाखवते तुमका तुळस पण पुजलंय अशी आमची तुळस जी मागच्या व्हिडिओतही तुमका दाखवलंय तर मित्रांनो
जुन्या घराकडनं देवबुजून नेलंय आणि जरा आराम केलाय आणि आता आपण निघालो. दिंडी सुरू झाली आहे वाटतं. जे गोल प्रदक्षिणा घालतात ना दिंडी ती. चला लवकर 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 जाऊया. शॉर्टकटने जाऊया. अकडनं गेलो तर उशीर होतो. अकडनं गेलो तर पटकन पोचतलो. मित्रांनो हे दिंडी असा. हे भगवा ध्वज आपला हिंदुत्वाचा. तर मित्रांनो काल मी इल्लय पण पाया पडाक नव्हतंय. म्हटलं आता पाया पडान घेऊया. तर मित्रांनो आता आरती सुरू झाली. या नापूर्ती जय देव ती विक्राळा ब्रह्मांडी माळा कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा वायन मिलवलाय जुजुळा जय देव जय देव जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा पार्वती वाळू वाळू गौरा देव जय देव विशाळा. तर मित्रांनो इथे अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती जो कार्यक्रम चालू आहे. मामा उडी मारीत पहिले. सगळ्यांना भूक लागली आहे. काय काळजी करू नको. सगळे व्यवस्थित चला चला सचिन दादा उतरता. पाणी जरा तांबे भरून दे. माझ्यावर नको उडू. मोबाईल भेटतलो तरी पण मी उडव. झेंडोही भिजवले. तुमका उतरायचा होता. पुढच्या वर्षी उतरा. चला जाऊया. इकडे सगळी जेवणाची व्यवस्था असा आणि सगळे बसले आहेत.
मित्रांनो पहिली पंगत बसली हा. इकडे जेवण काढतात आणि इकडे सगळे वाढतात. इकडे सगळे लेडीज बसल्यात आणि आता मी बसतलंय. तर मित्रांनो फायनली मी जेवक बसलाय आणि आपल्यासोबत मंगेश काका आहेत. माझे पप्पांचे मित्र मंगेश काका. बिचारे तसे बरे आहेत आणि मी कधी दिसलाय का मग हाक मारतात आणि प्रेमान होय तर निस्वार्थी प्रेम. निस्वार्थी निस्वार्थी. चला आता वाडा आमका उमको बसलो आपलो. भात वाढल्यानी या, डाळ वाढल्यानी या, लोणचा वाढल्यानी या. यांका वाटतं माहिती आहे कमी वाढल्यानी तर मला सर्दी झाली आहे. भाजी आम्ही पापड वाढवा व्यवस्थित. तुमचे आशीर्वाद. आणि काय पाणी व्हायचं या होता. ताण लागली या. प्रणव की प्रसन्न. प्रसन्न सोलकडी वाटता. वा ओ दादा. ओ दादा जरा पाणी हवा होता. भोगट्या काय घेऊन येलेत बिचारे माझ्यासाठी पाणी. चला पाणी पिते आणि जेवण सुरुवात करते. जेवण असा भाजी, डाळ, भात, लोणचा आणि पापड आणि सोलकडी. फेवरेट. जेव केव्हा. तर मित्रांनो मस्तपैकी पोटभर जेवलो. जेवण खूप भारी होता. आणि वाघ बघा जवळ द्याचो. हो गुरु काय म्हणता. भारी आहे ना वाघ. जवळ देऊच त्याकडे आणि मग तेव्हा हो वाघ बनवतात दरवर्षी. चला तिकडे एक आपले सबस्क्रायबर आहेत ते बोललेत की माका पण व्हिडिओत घे. त्यांच्या व्हिडिओत घेऊया आणि मग व्हिडिओचा एंड करूया. तिथे बसलेत जाऊ. तर हे आपले सबस्क्रायबर आहेत. हो दादा एक मिनिट. जेवण झाल्यानंतर आता मी घरी जात आहे. कार्यक्रम संपतो. सगळे जेवतले आणि मग घरी जातले. दीड दिवसाचा हरिनाम सप्ताह होतो आणि खूप सुंदर नियोजन होता सगळ्यांचा. आणि आपण बघितलं होतं व्हिडिओमध्ये डेकोरेशन आणि आता जेवणाची पण सगळी पद्धत वगैरे. त्याच्यामध्ये नियोजन खूप जबरदस्त आणि शब्द नाहीत. तर आपल्या ह्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं होता आणि आपण व्हिडिओही बनवलेलो. गेल्या वर्षी खरं मग बघून नाही भेटलो व्हिडिओ, कारण गेल्या वर्षी कुठेतरी मी बाहेर गेले काहीतरी कॉलेजला काहीतरी. आणि ह्या वर्षी मुंबईत असूनसुद्धा आपण इकडे येलो आणि व्हिडिओ बनवलो. सगळ्यांनी आपल्याला बोलवलं आणि त्यासाठी थँक्यू. व्हिडिओ आवडलं तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय.